आणि मी अजिंक्यच्या स्थळाला नकार द्यायचं ठरवलं. नमस्कार मंडळी, मी मयुरी. आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 9 मध्ये आपलं स्वागत आहे. घरी गेल्यावर माझं आणि माझ्या आईचं गंभीर डिस्कशन झालं. आमच्या फॅमिली ग्रुपवर व्हिडिओ कॉल आला. सगळ्यांनी पुन्हा घनघोर डिस्कशन केलं. मी माझ्या आईची एकुलती एक मुलगी, त्यामुळे माझं लग्न आणि त्यातला एक एक निर्णय खूप विचार करून घेतला जात होता. त्यात लग्नासारखा निर्णय आईसाठी फार जड जाणार होता. काही चुका नको व्हायला याची पुरेपूर काळजी माझे घरचे घेत होते. खूप संमिश्र भावना होत्या. आम्ही दोघींनीही त्या रात्री खूप चर्चा केली. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर विचार केला. अजिंक्यच्या घरच्यांचा स्वभाव फार मनमोकळा होता. ती साधी माणसं होती. लग्न करताना फक्त मुलगा बघून निर्णय घ्यायचा नसतो. मुलाचं कुटुंब देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण कदाचित लग्न झाल्यावर मुलापेक्षा त्याच्या कुटुंबासोबत आपण जास्त वेळ घालवणार असतो. माणसं चांगली होती, त्यामुळे तो प्रश्न मिटला होता. अजिंक्य बोलताना म्हटला होता की गावाकडे आमचं छोटंसं घर आहे, पण छोटंसं म्हणजे नक्की किती छोटं हे नीट समजलं नाही. जर मुलाकडे एकही राहण्यालायक घर नसेल तर कसं जमेल? शिवाय गाडी अडकत होती ती अजिंक्यच्या पगारावर. त्याचा पगारही माझ्यापेक्षा कमी होता. जर पुण्यातला जॉब गेला तर ॲटलिस्ट गावाकडे जाऊन राहता येईल असं छोटंसं घर तर हवं ना. त्यामुळे आई आणि मी ठरवलं की आपण नकार देऊन टाकू. उगाच आयुष्यात रिस्क घेण्यात काही अर्थ नसतो ना.